मित्रांनो, लास्ट पार्टमध्ये आपण चारोळी आणि त्याच्या एकंदर झाडाबद्दल, फळांबद्दल माहिती घेतली होती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की याचे फायनल प्रोडक्ट कसे मिळवले जाते. तर यात पहिला टप्पा आहे हार्वेस्टिंगचा. याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. पहिला जो मार्ग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी फळे झाडावरती पिकलेली आहेत, त्यांना डायरेक्ट प्लग करू शकता वन बाय वन. पिकलेली फळे काढताना त्यांना खाण्यास सुद्धा एक वेगळीच मजा असते. यांची फळे टेस्टला आंबट गोड असतात. खाताना खूप मजा येते. तर याच्यात एकच असं मी म्हणू शकतो की एक डिसएडव्हांटेज आहे की काही झाडं खूप उंच असल्यामुळे तुम्हाला जेवढी हाताला येतील तेवढीच प्लग करता येतात. बाकी झाडावरती तशीच राहून जातात आणि काही झाडांवरती चढणं सुद्धा मुश्किल असतं. दुसरा मार्ग आहे तो खूप इझी आहे असं मला वाटते एकंदर. जी जमिनीवरती बिया पडलेल्या असतात त्या तुम्ही उचलू शकता. तर या बिया एकतर पिकून पूर्णपणे पडतात किंवा बहुतेक ज्या बिया असतात ते पक्षी, वेगवेगळे पक्षी याच्यावरती फीड करतात आणि त्या झाडावरती बसून खातात आणि या खाऊन झाल्यावरती तो पल्प खाऊन झाल्यावरती बिया खाली टाकतात आणि या जमीर पडून मग त्याच्यात त्या सुकून जातात. मी निवडतोय. त्याचबरोबर माझी गँग सुद्धा इथे आहे. तुम्ही या सीधा बिया कलेक्ट करू शकता आणि नंतर या बियांना पुढे पुढे प्रोसेस काय नसते. तुम्ही सीधा यांना फोडून आतमधला जो गर असतो तो काढू शकता, खाऊ शकता. आता जी आपण झाडावरून पिकलेली फळे जी काढली आहेत, तर नेक्स्ट स्टेप आहे यांना धुण्याची. यांना धुवून त्याच्यावरची साल आणि जो पल्प असतो तो काढता. तर यांना आता धुवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता यांचा फायनल लुक. आता पुढचा जो स्टेप आहे यांना सुकवायचे, तर तुम्ही याला सीधा उन्हामध्ये पेपरावरती किंवा ताटामध्ये सुकवू शकता. सो आता 2 दिवस मी यांना सुकवले आहे. तर आता पुढचा जो फायनल स्टेप आहे यांना फोडून आतमधला गर काढणे. तर आता मग मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कोयतीने फोडून दाखवणार आहे. तो बघा गाईस फोडून झालेला आहे आणि आता हातामध्ये माझ्या हातामध्ये चारोळी जी आपण खातो, जी आपण अनेक ठिकाणी यूज करतो. तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा आहे, निसर्गामध्ये जाऊन रानमेवा जर खायचा असेल, तर तुम्ही आम्हाला DM करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच निसर्गाबद्दल कंटेंटसाठी आम्हाला फॉलो करून घ्या.